खालून एक डोंगर रांग गेलेली आहे, त्या डोंगर रांगेचं नाव आहे सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा डोंगर रांग, वर सातपुडा आहे आणि ह्या दोन डोंगर रांगांच्या मधातून कोणती नदी वाहते? आपली तापी नदी वाहते आहे. सो महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे, म्हणून आपण थोडीशी काय करणार आहे, याची सविस्तर चर्चा करणार आहे किंवा थोडीशी सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे, कारण महाराष्ट्राशी हिचा क्लोज संबंध त्या ठिकाणी पाहायला भेटतो. सो त्यामुळं आपल्याला हिला डिस्कस करताना जरा डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. तापी नदी जी आहे ती खसदरीतून वाहते, म्हणजे नर्मदा नदीप्रमाणेच तापी नदी देखील खसदरीतून वाहते. सो एकूण लांबी तिची किती आहे? 724 किलोमीटर आहे. एकदा काय केलं होतं, UPSCनं असं म्हटलं होतं की नर्मदा नदी आणि तापी नदी यांची लांबी सारखीच आहे. चुकीचं आहे. अहो, ही 724चीच आहे आणि जवळपास याच्या दुप्पट, एक्झॅक्ट नाही, जवळपास दुप्पट कोण आहे? नर्मदा नदी. नर्मदा नदीची लांबी ही 1315 किलोमीटर आहे, हिची फक्त 724 किलोमीटर आहे, जवळपास निम्मीच आहे ही, येतं लक्षामध्ये. आणि महाराष्ट्रातून ही किती वाहते आहे? 208. लक्षात ठेवा. सो ही जी आहे सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे ही, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी 208 किलोमीटर. एवढी कोणतीच पश्चिम वाहिनी नदी कोकणातल्या आहे पण फार छोट्या छोट्या आहे. आय थिंक उल्हास नदी काहीतरी 165 किलोमीटर आहे. 208 म्हणजे खूप झालं हे. सो ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी लॉंगेस्ट आहे, पश्चिम वाहिनी बरं का. तशी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे, ही पश्चिम वाहिनी लॉंगेस्ट आहे, पश्चिम वाहिनी लॉंगेस्ट. इथे लिहितो मी. इथं MH लिहितो, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी. हिला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? खानदेश कन्या. खानदेश कन्या कशामुळं? कारण ती खानदेश जो आहे, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातून ती वाहते, म्हणून तिला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? खानदेश कन्या या नावाने ओळखल्या जाते. आता ही नदी MP मध्ये उगम पावते आहे. कुठं उगम पावते आहे? MP मध्ये. त्यानंतर ती महाराष्ट्रात येते आहे. सो फार छोट्या रिजनसाठी ती काय होते आहे? महाराष्ट्रात एंट्री मारते आहे. आय थिंक फक्त 49 किलोमीटरसाठी. कोणत्या? अमरावती जिल्ह्यामध्ये. मी AMT लिहितो इथं अमरावतीला. सो अमरावती जिल्ह्यामध्ये ती 49 किलोमीटर. त्यानंतर परत ती MP मधून वाहते आहेत. बघा, इथं MP होता, नंतर ती अमरावतीत आली, म्हणजे आपण म्हणू महाराष्ट्रात आली. अमरावतीत आली म्हणजे कुठं आली? महाराष्ट्रात आली. आणि परत तिनं काय करते? जळगावजवळ इथं या भागात, याला बुरानपूर खिंड म्हणतात, ह्या रिजनला काय म्हणतात? बुरानपूर खिंड. बुऱ्हाणपूर खिंड, रावेर नावाचं ठिकाण आहे. परत ती कुठे एंट्री मारते आहे? महाराष्ट्रामध्ये एंट्री मारते आहे. बुरारपूर खिंडीजवळील रावेर या ठिकाणी परत ती काय करते आहे? महाराष्ट्रामध्ये एंट्री मारते आहे. म्हणजे ती महाराष्ट्रात दोनदा एंट्री मारते, एकदा इथं अमरावती जिल्ह्यात आणि इथं जळगाव जिल्ह्यात. महाराष्ट्रात कुठं? जे लिहितो इथं मी, एकदा जळगाव जिल्ह्यात आणि एकदा कुठे एंट्री मारलेली आहे तिनं? सो अमरावती जिल्ह्यामध्ये. सो दोनदा ती महाराष्ट्रामध्ये एंट्री मारताना दिसते आहे. तिचा उगम जो आहे तो बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. सो इथं अमरावतीच्या वरच लागूनच बैतूल जिल्हा आहे. पहा, तुम्ही डायरेक्ट बैतूल जिल्ह्यामध्ये जाता. मुलताई नावाचा तिथं एक तालुका पण आहे, किंवा मुलताई टेकड्यांमध्ये, तिथं ठिकाणाचं नावच मुलताई आहे. मुलताई टेकड्यांमध्ये या नदीचा काय आहे? उगम आहे. लक्षात ठेवा, या नदीचा उगम कुठं आहे? मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई टेकड्या. कितीतरी वेळेस परीक्षेत विचारलेला प्रश्न, तिथे या नदीचा उगम आहे. ती MP मधून वाहत येते, मग अमरावतीमध्ये ती काय करते आहे? एंट्री मारते आहे. सो तिला अमरावतीमध्ये काही महत्त्वपूर्ण नद्या मिळतात. पहा, ज्या मेळघाटातल्या सर्वात महत्त्वाच्या नद्या आहे, आणि मी या नद्यामध्ये म्हणजे या नद्यांना फार जवळून भेट दिलेली आहे. मेळघाट मला फार आवडते फिरायला. त्यात माझे सगळे तिथं RFO आणि ACF असणारे मित्र आहेत. चांगले DCF रँकपर्यंत तिथं सगळ्या ओळखीचे झालेले आहेत लोक. सो तिथं गेल्यानंतर हे फार जवळून एकदम गव्हर्नमेंटच्या गाड्यांमध्ये वगैरे फार जवळून ह्या गोष्टी पाहता येतात. सो सर्वात महत्त्वाची नदी आहे याच्यामध्ये सिपना. आता ह्या सिपना नदीच्या बाजूला हरिसाल नावाचं गाव ऐकलं असेल. पहा, पहिलं डिजिटल व्हिलेज येतं लक्षामध्ये, हरिसाल. तर त्या हरिसालच्या बाजूलाच एक त्या ठिकाणी काय आहे? कॅम्प आहे. सो तिथं मी स्टे करत असतो. तिथं लागूनच सिपना नदी गेलेली आहे. भली मोठी नदी आहे, उड्या मारायला फार मजा येते त्याच्यात. आणि दुसरी आहे छाप्रा नावाची नदी, दुसरी आहे छाप्रा. सो अमरावतीमध्ये ह्या दोन महत्त्वपूर्ण नद्या छाप्रा आणि सिपना कोणाला जाऊन भेटतात? त्या ठिकाणी तापी नदीला जाऊन भेटतात. तापी नदी म्हणजे ही MP आणि महाराष्ट्राची बॉर्डर डिसाईड करते, असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. तिची एक सर्वात मोठी किंवा लांब तिची उपनदी एक येऊन भेटते आहे. सो त्या नदीचं नाव आहे पूर्णा नदी. पूर्णा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यामधील गाविळगड डोंगर रांगांमध्ये आहे.
गाविलगड डोंगररांगा म्हणजे मेळघाट, हा मेळघाट रिजन आहे आपला नॉर्थ रिजन, महाराष्ट्राचा नॉर्थ रिजन, अमरावतीचा उत्तरेकडचा रिजन. हा जो पूर्ण रिजन तुम्हाला पाहायला मिळतो येत्या लक्षामध्ये, हा नॉर्थ रिजन आहे. अमरावती हा काय आहे, नॉर्थ रिजन. याच्यानंतर MP सुरू होते. सो ह्या गाविलगड डोंगर रांगांमध्ये महाराष्ट्र आणि MPच्या बॉर्डरवर तंतोतंत कोणत्या नदीचा उगम आहे, पूर्णा नदीचा उगम आहे. सो पूर्णा नदी ही सर्वात लांब उपनदी आहे कोणाची, आपल्या तापी नदीची. ती कुठे येऊन भेटते आहे, सो इथं जळगावमध्ये ही नदी येऊन भेटते आहे. पहा पार लांबून वाहत येते, तिकडून पार अमरावती अकोला बुलढाणा, अमरावती अकोला बुलढाणा, त्याच्यानंतर इकडं जळगाव. सो जळगावमध्ये चांगदेव या ठिकाणी, चांगदेव नावाचं इथे एक धार्मिक स्थळ आहे. मुक्ताईनगर, जळगावमध्ये मुक्ताईनगर नावाचा तालुका आहे. ते खडसेंचा मतदारसंघ आहे. पहा खडसेंचा काय हा मतदारसंघ आहे मुक्ताईनगर. चांगदेव या ठिकाणी काय करते आहे, पूर्णा नदी तापी नदीला येऊन भेटते आहे. पुढे जाऊया. पहा आता पूर्णा नदीच्या आमच्या अमरावतीमध्येच काही उपनद्या आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. दुसरा पेन घेऊ आपण, येल्लो घेऊ. सर्वात पहिली जी उपनदी आहे, जी राईट बँक आहे, तिला पेढी म्हणून ओळखल्या जाते. छोटीशीच नदी आहे ती पेढी. त्यानंतर महत्त्वपूर्ण आहे काटेपूर्णा, महत्त्वपूर्ण आहे काटे. इकडं अमरावती जर जिल्ह्यात आले तुम्ही, तर अमरावती जिल्ह्यामध्ये ह्या नद्यांच्या नावावरून मुलींना नावं देण्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे आणि मी ते जवळून अनुभवलेलं आहे. सो आमची जी F विंग आहे आमच्या सोसायटीमधली, आमची जी सोसायटी आहे त्याचं नाव डेव्हिज हेवन आहे अमरावतीमध्ये. सो त्या सोसायटीमध्ये आमची F विंग आहे, आमच्या बाजूला एक E विंग आहे, E, आणि आमची F विंग त्यांची E विंग. E विंगमध्ये चव्हाण साहेब राहतात, येतं लक्षात. ते माझे मित्र आहेत. म्हणजे त्यांची जी मुलगी आहे तिचं नाव पयुष्णी आहे. आता मी नेहमी विचार करायचो, अरे पयुष्णी नाव एवढं अवघड नाव का ठेवलं आहे, म्हणजे मुलीचं तिला सगळेजण पयू म्हणतात, पण पयोष्णी. मी म्हटलं एवढं अवघड नाव कसं काय ठेवलं, म्हणजे त्यांचं म्हणजे नकुल चव्हाण साहेबांनी मुलीचं नाव पयोष्णी एवढं अवघड का ठेवलं. नंतर मग मी जेव्हा अभ्यास केला माझ्या लक्षात आलं की ही जी पूर्णा नदी आहे हिला ऐतिहासिक नाव जे आहे हिचं हे पयोष्णी आहे. आणि इकडं आमच्या घराच्या बाजूलाच, म्हणजे आमच्या फ्लॅटच्या, माझा 102 नंबरचा फ्लॅट, माझ्या बाजूला 101 नंबरचा फ्लॅट, तिथं पण तुम्हाला ते दारशिंबे साहेब राहतात, म्हणजे दरवाई साहेब राहतात. त्या दरवाई साहेबाच्या मुलीचं नाव आहे आरणा. मग मी म्हटलं आरणा हे कसं काय नाव ठेवलं बाबा. सो आरणा हे नाव कोणाचं आहे, नदीचं आहे. म्हणजे राईट बँक ट्रिब्युटरी आहे, त्याला आरणा म्हणतात. कोणाची, पूर्णा नदीची राईट बँक ट्रिब्युटरी अमरावतीमध्येच आहे. हे सगळं अमरावतीमध्ये, काटेपूर्णा, पेढी, ही आरणा. आरणा मुलीचं नाव ठेवलं ते कशावरून, आरणा नदीवरून. त्यानंतर आमची जी सासूरवाडी आहे तिथं त्यांच्या घरी कामाला एक बाई येते, तिचं नाव भुलेश्वरी आहे. मग आम्ही विचार केला यार भुलेश्वरी असं कसं काय नाव. नंतर जेव्हा सर्च केलं तेव्हा लक्षात आलं की ह्या पूर्णा नदीचीच एक उपनदी आहे जिचं नाव भुलेश्वरी आहे. इकडं असे नावं जे आहे, आता ही सिपना आहे त्याच्यावरून सपना वगैरे असे मोठ्या प्रमाणात नावं तुम्हाला इथं पाहायला भेटतील विदर्भामध्ये. नद्यांच्या नावावरून ते नावं ठेवण्यात आलेलं आहे. सो पूर्णेची उपनदी आहे काटेपूर्णा, महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीनं. पुढे जाऊया. त्यानंतर चंद्रभागा, ती तिकडं पंढरपूरवाली चंद्रभागा वेगळी आणि ही चंद्रभागा वेगळी. हिचा पण आकार चंद्रकोरी प्रमाण आहे, हिला चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागेवर एक महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे. बच्चू कडू नाव ऐकलं असेल तुम्ही, येतं लक्षामध्ये. सो ते मारधाड करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट असतात आणि त्या पॉलिटिशियनचं नाव पूर्ण महाराष्ट्राला कदाचित माहिती असेल, येतं लक्षामध्ये. सो ते म्हणजे बच्चू कडू. सो त्यांचा जो मतदारसंघ आहे अचलपूर मतदारसंघ, म्हणजे हे अचलपूर नावाचं जे शहर आहे हे या चंद्रभागा या नदीच्या किनारीच त्या ठिकाणी वसलेलं आहे, चंद्रभागा. त्याच्यानंतर शहाणूर नेक्स्ट महत्त्वाची नदी आहे, तिची उपनदी. इकडं काढतो थोडंसं. तिचं नाव आहे शहाणूर. शहाणूरवर शहाणूर नावाचा प्रकल्प आहे, त्यामुळं तुम्ही लिहत नाही. इथं तुम्ही इतिहासामध्ये अंजनगाव सुरजीचा तह हे नाव ऐकलं असणार. ते जे अंजनगाव शहर आहे, अंजनगाव सुरजी, अंजनगाव सुरजी, सुरजी अंजनगावचा तह जो आहे तो होळकरांमध्ये आणि ब्रिटिशांमध्ये झाला होता. पहा
तोच हा अंजनगाव सुर्जी. येत्या लक्षामध्ये शहानूर नदीवरती हे अंजनगाव सुर्जी नावाचं शहर वसलेलं आहे. शहानूर नदीचा तो भाग आहे. त्यानंतर मेळघाट प्रकल्पामध्ये एक अभयारण्य आहे, त्या अभयारण्याचं नाव वान आहे. सो ती वान नावाची उपनदी देखील कोणाची आहे? पूर्णा. सो पूर्णेच्या ह्या उपनद्या आहे कोणकोणत्या? राईट बँकमध्ये पेढी आहे, ते राईट बँकच्या नंतर पाहू आरणा, चंद्रभागा ज्याच्यावर अचलपूर शहर आहे, शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प, अंजनगाव सुर्जी, भुलेश्वरी आणि वाण या महत्त्वाच्या. आणखी छोटीशी एक नदी आहे, तिचं नाव चंद आहे. चंद आणि वाण ह्या दोन नद्या आहे, ही चंद आणि ही वाण. येतं लक्षामध्ये. आणि इथं अमरावतीमध्ये सिपना आणि छापरा ह्या कोणाला जाऊन भेटतात? तापी नदीला जाऊन भेटतात. येतं लक्षामध्ये. सो हे आता हिच्या राईट बँक ट्रिब्युटरी आहे, त्या देखील एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहे. काटेपूर्णानंतर मोरणा नावाची एक महत्त्वपूर्ण नदी आहे. काटेपूर्णानंतर महत्त्वाची मोरणा ही नदी आहे. काटेपूर्णा नदीवर एक महत्त्वपूर्ण डॅम वसलेला आहे. सो तो एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, मी इथं डॅमचं नाव लिहितो. बघा, पूर्णा नदीवर पूर्णा डॅम आला, शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प आला, तर त्याला डिस्कस करण्यात काही मिनिंग नाही आहे. पण जराशे ऑड नाव आहे की काटेपूर्णा नदीवर काटेपूर्णा डॅम आला असता तर आपण डिस्कस केला नसता. पण त्याच्यावर जे धरण आहे त्या धरणाचं नाव आहे महान धरण. त्या धरणाचं नाव आहे महान धरण, म्हणून आपण त्याला काय करतोय? वेगळं डिस्कस करतोय. मोरणा नदीच्या किनारी एक अतिशय महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे, ते म्हणजे अकोला शहर. ते कोणतं शहर वसलेलं आहे? अकोला. त्यामुळे ते एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. मोरणा नदी, त्यानंतर मान नावाची नदी आहे. मोरणानंतर मान नावाची नदी, आणि त्यानंतर 3 महत्त्वपूर्ण नद्या आहेत. पहा, ज्ञानगंगा, त्यानंतर विश्वगंगा, ह्या अकोल्यातून वाहतात. अकोला, बुलढाणा, विश्वगंगा, याच्यावर वेगवेगळे अभयारण्य पण वसलेले आहे. ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा. ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा ह्या त्याच्या 3 महत्त्वपूर्ण नद्या आहेत अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये. शेवटी चांगदेव येथे मुक्ताईनगरला इथं जरा ज्ञानेश्वर कल्चर जरा जास्त पाहायला मिळते. ज्ञानेश्वरांचे 3 भावंड होते. सो भावंडांमध्ये एक मुक्ताई नावाची सर्वात छोटी बहीण होती, त्याच्यानंतर सोपानदेव होते त्याच्यामध्ये. सो त्यापैकी ही जी मुक्ताई नगर आहे, सो ते मुक्ताई नगर जे आहे सो ते याच्यावरूनच नाव पडलेलं आहे, छोट्या बहिणीच्या नावावरून. आणि चांगदेव कोण होते? सो ते कंटेम्पररी आहे ज्ञानेश्वर महाराजांना. असं म्हणतात की त्यांना रिद्धिसिद्धी हासिल होत्या, खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांनी तपश्चर्या केल्या. त्यामुळे चांगदेवाला काय झाला होता? एक घमंड झाला होता की माझ्यापेक्षा टॅलेंटेड या जगामध्ये कोणीच नाही आहे. ते वाघाची सवारी करायचे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या. मग एक दिवस त्यांच्यासमोर काय केली होती? ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतच पळवली होती एरोप्लेनसारखी. सो त्यानंतर त्यांच्या ह्याचं जे आहे घमंड किंवा आपण म्हणू शकतो गर्वाचं त्या ठिकाणी हरण झालं. सो तोच हा मुवमेंट म्हणजे चांगदेव याच ठिकाणी ते घडलेला आहे. सो मुक्ताई नगरमध्ये. येतं लक्षामध्ये. आता पुढे जाऊया. सो तिची उपनदी पूर्णा, आणि पूर्णेचं आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. चंद्रभागा नदी, तिच्यावर अचलपूर शहर आहे. चंद्रभागा इकडची वेगळी पंढरपूरची, आणि ही चंद्रभागा वेगळी. आरणा, चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूरवर अंजनगाव सुर्जी, वान, चंद या तिच्या काय आहे? उपनद्या आहे. खालून जर आले तर काटेपूर्णा ज्याच्यावर महान धरण आहे. अकोला शहर हे मोरणा नदीवर आहे. मान, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा, आणि शेवटी चांगदेव मुक्ताईनगर इथे येऊन नदी ही भेटणार. त्याच्यानंतर लगेच तापी नदीवरती एक महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे. शहराचं नाव आहे भुसावळ. महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे इथं लगेच आहे. आपल्याकडं जागेची कमतरता आहे. भुसावळ लक्षात ठेवा. भुसावळ हे शहर तापी नदीच्या किनारी वसलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाची नदी आहे वाघूर नदी. त्यानंतर महत्त्वाची इकडच्या साईडनं वाहत येते आहे ती आहे स्वतः अजिंठा जे आहे, अजिंठा एलोरा ज्या केव्ज आहे, अजिंठ्याच्या लेण्या जर पाहिल्या तर त्या अजिंठ्याच्या लेण्याच्या बस साईडनंच तुम्हाला हिचा उगम पाहायला भेटतो. कोणत्या नदीचा? वाघूर नदीचा. कोणत्या नदीचा? वाघूर नदीचा. सो एकदा परीक्षेत विचारलं होतं खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा अजिंठा पर्वत, अजिंठा या लेण्यांमधून होतो. सो सरळचं उत्तर होतं वाघूर नदी. वाघूर नदी कोणाची उपनदी आहे? आपल्या तापी नदीची उपनदी आहे. अजिंठ्यामध्ये त्या नदीचा काय आहे? उगम आहे, वाघूर. सो त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण ज्या नद्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे आता आहे गिरणा. नदीचं नाव आहे गिरणा. गिरणानंतर बोर नावाची नदी आहे. त्याच्यानंतर पांझरा.
या खूप मोठ्या मोठ्या नद्या आहे आणि या काय आहे ऑब्सिक्वेंट रिव्हर आहे, आठवते. सो ह्या नदीचा फ्लो इकडं आहे, या नद्या अशा येऊन भेटतात, या नद्या या डायरेक्शनने येऊन भेटतात, म्हणून याला काय म्हणतो आपण ऑब्सिक्वेंट रिव्हर. आणि बुराई या ज्या नद्या या अतिशय महत्त्वाच्या आहे. क्रम कसा आहे, पहिले वाघूर नदी आहे, वाघूर नंतर गिरणा नदी आहे, गिरणा नंतर बोर नदी आहे, बोर नंतर पांझरा आहे, पांझरा नंतर बुराई आहे. आता ह्या नद्यांच्या किनारी एक महत्त्वपूर्ण ठिकाणं वसलेले आहे, ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल गिरजा नदीवरती तुम्हाला जळगाव पाहायला मिळते, गिरणा नदीवरती तुम्हाला काय पाहायला मिळते, जळगाव पाहायला मिळते. मी नेहमी विसरायचो म्हणून मी गिरजा लक्षात ठेवलं. गिरजा म्हणजे गिरणा नदीवर जळगाव वसलेला आहे, गिरजा येते लक्षामध्ये. सो गिरणा नदीवरती जळगाव वसलेला आहे आणि पांझरा नदीवरती धुळे वसलेला आहे. हे दोन महत्त्वपूर्ण ठिकाणं आहे. येते लक्षामध्ये धुळे वसलेला आहे पांझरा. पांझरा नदीवरती इकडं नगरमध्ये सय्यदनगर डॅम आहे, सय्यदनगर हा एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. सय्यदनगर डॅम महत्त्वाचा आहे, महत्त्वाचे आहे. राईट बँकमध्ये अनेर नावाची नदी आहे, जिच्यावर अनेर डॅम आणि अभयारण्य वसलेलं आहे जळगावमध्ये. सो अनेर महत्त्वाची नदी आहे. आणि त्यानंतर इकडून जर आलं तर गोमाई नावाची महत्त्वाची नदी आहे, येतं लक्षात. त्याच्यावरती तुमचं जे नंदुरबार आहे त्यामध्ये शहादा नावाचा तालुका आहे, शहादा. तुम्ही जर नंदुरबारमध्ये गेले तर शहादा नावाचा तालुका आहे साऊथ नंदुरबारमध्ये. तो कोणत्या नदीच्या किनारी आहे, गोमाई नदीच्या किनारी आहे, येतं लक्षात. पुढे जाऊया आपण. गिरणा नदी, वाघूर नदी, गिरणा नदी. आता याच्यावरती महत्त्वपूर्ण नाशिकमध्ये डॅम वसलेले आहे गिरणा नदीवरती, चनकापूर डॅम, चनकापूर डॅम. त्याच्यानंतर दहिजा, त्याच्यानंतर जामोदे, हे महत्त्वपूर्ण 3 डॅम जे आहे ते गिरणा नदीवरती वसलेले आहे. याच्या लक्षात. मी कसं लक्षात ठेवलं, गिर गाईचं दही चकण्यासोबत जाम भारी लागतंय. कसं लक्षात ठेवलं, गिर गाईचं, गिर गाई म्हणजे गिरणा, गिर गाईचं दही, दही म्हणजे दहिजा, दहिजा डॅम, डॅमचं नाव आहे. गिर गाईच्या दह्याचा गिर गाईच्या दह्यासोबत चकना जाम चांगला लागतो किंवा जाम भारी लागतो. सो गिरणा नदी, सो गिर गाईच्या दह्याचा, दह्या म्हणजे दहिजा, चकना म्हणजे चनकापूर, चनकापूर नावाचा डॅम आहे. कुठं आहे तो, आपल्या ह्याच्यामध्ये आहे, चनकापूर नावाचा डॅम नाशिकमध्ये आहे. सो याच्यावरती एक महत्त्वपूर्ण शहर पण आहे जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणखी, ते म्हणजे मालेगाव. ते म्हणजे कोणतं, मालेगाव. सो जळगाव जसं आहे तसं मालेगाव पण वसलेलं आहे नाशिकमध्ये. मालेगाव पण गिरणा नदीवरती वसलेलं आहे नाशिकमध्ये. सो चनकापूर, दहिजा आणि जामोदे हे जे 3 डॅम आहे हे महत्त्वपूर्ण डॅम आहे. ते कशावर वसलेले आहे, गिरणा नदीवरती वसलेले आहे, येतं लक्षामध्ये. सो ह्या नद्या तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवणार. डॅम एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. सय्यदनगर डॅम पांझरा नदीवरचा महत्त्वाचा आहे. त्यानंतर बोर, बुराई या पण नद्या आहेत. सो एक म्हणजे वाघूर पहिल्यांदा आहे, पूर्णा, वाघूर, गिरणा, बोर, त्याच्यानंतर पांझरा आणि बुराई या नद्यांचा काय आहे असा क्रम आहे. त्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे. राईट बँक तेवढा काही महत्त्वाच्या नाही आहे. लेफ्ट बँकवर वारंवार आयोगाने काय केलेले आहे, प्रश्न विचारलेले आहे. बघा, जेवढं डिटेल पाहता येईल तेवढं डिटेल पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पहा, आता जागाच नाही आहे त्याच्यात लिहिण्यासाठी, पार त्याच्यावर आपण PhD करून टाकली पोरांनो. ही जी बुराई नदी आहे ना त्याच्यावर फोफर डॅम वसलेला आहे, लक्षात ठेवा. फोफर डॅम वसलेला, कव्हर केलेला आहे. सगळं आपण जवळपास आता कव्हर केलेला आहे. परत एकदा पहिलेपासून पाहू आपण. तापी नदी आपल्याला पाहायची आहे.
तापी नदी खसदोरीतून वाहते. कोणत्या 2 डोंगररांगाच्या वर वाहते आहे? सातपुडा. सातपुडाच्या वर नर्मदा आहे. नर्मदानंतर सातपुडा. सातपुडांखाली अजिंठा सातमाळा. सातमाळा अजिंठा. सो याच्या दरम्यान आपली तापी नदी वाहते आहे. तापी नदीचा जी लांबी आहे ती टोटल 724 आहे, पण महाराष्ट्रातून ती फक्त 208 किलोमीटर वाहते आहे. सो पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सर्वात लांब नदी कोणती आहे? तापीच नदी आहे. याच्या लक्षात, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सर्वात लांब नदी तापी नदी आहे. कोकणातली म्हटलं तर कोकणामध्ये वैतरणा नदी सर्वात लांब आहे पश्चिम वाहिनीमध्ये. पण तुम्हाला विचारलं महाराष्ट्रात कोणती लांब आहे, तर ती तापी नदी आहे. तापी नदी कोकणातून वाहत नाही, ती खानदेशातल्या 3 जिल्ह्यांमधून वाहते. 3 जिल्ह्यापासूनच खानदेश बनलेला आहे, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. म्हणून हिला खानदेश कन्या या नावाने पण ओळखल्या जाते. हिचा जो उगम आहे तो बैतूल जिल्ह्यातील मुलताई टेकड्यांमध्ये आहे. सो ती MP मध्ये उगम पावते, मग ती अमरावतीत एंट्री मारते. अमरावतीत एंट्री मारल्यानंतर तिला छापरा आणि सिपना ह्या 2 उपनद्या येऊन भेटतात. त्यानंतर परत ती MP त जाते. MP तून मग रावेर या ठिकाणी, बुरानपूर खिंडीजवळ रावेर या ठिकाणी, इथंच आपल्या ह्या नर्मदा नदीच्या किनारी रावेर या ठिकाणीच आपला बाजीराव पेशवा पहिला जो आहे त्याचा मृत्यू झाला होता. पहा, याच्या लक्षात, आजाराने. तो दिल्लीकडे निघाला होता परत दिल्ली जिंकून घेण्यासाठी. सो इथून ती एंट्री मारते आहे. सो इथून एंट्री मारल्यानंतर तिला तिची एक उपनदी येऊन भेटते आहे, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी. ती म्हणजे कोणती? पूर्णा. ही तिची सर्वात लांब उपनदी आहे. ती चांगदेव या ठिकाणी मुक्ताईनगरला येऊन भेटते आहे. मुक्ताईनगर तालुक्याचं नाव आहे, चांगदेव ठिकाणाचं नाव आहे. धार्मिक महत्त्व आहे चांगदेवला. येत्या लक्षामध्ये इथे एक प्रकल्प पण आहे याच्यावरती, हतनूर प्रकल्प, ज्याच्या जलाशयाला मुक्ताई सागर म्हटल्या जाते. हतनूर प्रकल्प जळगावमध्येच आहे. हतनूर प्रकल्प किंवा हतनूर डॅम प्रकल्प, ज्याच्या जलाशयाला काय म्हटलं जाते? मुक्ताई सागर. म्हटलं ना, इकडं चांगदेव, मुक्ताई, सोपानदेव, ज्ञानदेव ह्यांचं फार मोठं कल्चर आहे जळगावमध्ये. त्याची उपनदी जी आहे महत्त्वाची, ती गाविलगड डोंगर रांगामध्ये MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर उगम पावते. तिचं नाव आहे पूर्णा. पूर्णेच्या ज्या राईट बँक ट्रिब्युटरी आहे त्याच्यामध्ये आरणा, चंद्रभागा, ज्याच्यावर अचलपूर शहर आहे, भुलेश्वरी, शहानूर, ज्याच्यावर अंजनगाव सुरजी गाव वसलेलं आहे, वान नदी आहे, वान नदीवरती वान अभयारण्य वसलेलं आहे. त्यानंतर लेफ्ट बँक ट्रिब्युटरीमध्ये काटेपूर्णा महत्त्वाची नदी आहे, जिच्यावर महान धरण वसलेलं आहे. मोरणा नदीवर अकोला नावाची सिटी आहे. त्यानंतर मान आहे, ज्ञानगंगा आहे, विश्वगंगा आहे, नळगंगा आहे. हे विश्वगंगा, ज्ञानगंगा, नळगंगा, अंबाबरवा हे जे महत्त्वपूर्ण अकोला आणि आपलं बुलढाण्यामध्ये असणारे जे अभयारण्य आहे ते इथंच वसलेले आहेत. ह्याच भागामध्ये ते अभयारण्य सर्व वसलेले आहे. त्यानंतर महत्त्वाची नदी आहे जी स्वतः अजिंठ्यामध्ये, आता ह्या अजिंठा डोंगर रांगामध्ये उगम पावतात. नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, अजिंठा डोंगर रांगामध्ये. पण अजिंठा लेण्यांमधून उगम पावणारी नदी कोणती आहे? सो ती वाघूर नदी आहे. ती काय आहे? लेफ्ट बँक. तिच्यावर वाघूर प्रकल्प आहे, लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची नदी जी आहे ती कोणती आहे? त्या ठिकाणी तुमची गिरणा नदी आहे. सो गिरणा नदीच्या किनारी जळगाव वसलेला आहे. गिरजा लक्षात ठेवायचं, गिरणा जळगाव शहर वसलेलं आहे. गिरणा नदीवरती 3 डॅम आहे. कसं लक्षात ठेवणार? गिरगाईचं दही चकण्यासोबत जाम भारी लागतंय. गिरगाईचं दही म्हणजे गिरणा नदी, दही म्हणजे दहीगाव, दहीगाव किंवा दहिजा म्हणतात त्याला, दहीगाव पण म्हणू शकता. दहीगाव प्रकल्प आहे, दहीगाव किंवा दहिजा प्रकल्प. सो दहीगाव प्रकल्प आहे. चकण्यासोबत म्हणजे चनकापूर प्रकल्प आहे नाशिकमध्ये, आणि जाम भारी लागतो म्हणजे जामोदे नावाचा प्रकल्प आहे. सो हे 3 डॅम वसलेले आहे गिरणा नदीच्या किनारी. त्याच्यावरती एक महत्त्वाचं शहर वसलेलं आहे. कुठं? नाशिकमध्ये. ते म्हणजे आपलं मालेगाव शहर. जेव्हा तिचा उगम होतो नाशिकमध्येच तिचा उगम आहे. कोणत्या नदीचा? गिरणा. गिरणानंतर बोर नदी, बोरनंतर पांझरा, पांझरा नदीवर धुळे वसलेला आहे, आणि तिकडं नगर साईडला तिचं सय्यदनगर डॅम वसलेला आहे. त्यानंतर बुराईमध्ये त्यांचं बुराई नदीचं आहे, त्याच्यावरती फोफर धरण वसलेलं आहे. राईट बँक गोमाई नदी आहे, त्याच्यावर शहादा आहे. याच्यावर सुसरी नावाचा डॅम आहे. सुसरी नावाचा काय आहे? डॅम आहे गोमाई नदीवर. अनेरवर अन्य डॅम आहे. सो हे काय आहे? महत्त्वपूर्ण तिच्या उपनद्या आहे. हे सगळं आपण त्या ठिकाणी काय केलं? डिस्कस केलं. आता पुढे जाऊया. गुजरातमधून कशी वाहते आहे ते पाहूया आपण. सो आता महाराष्ट्रामधून ती नंदुरबार जिल्ह्यामधून ती आता पुढे गेलेली आहे नदी. महाराष्ट्र संपलं, आता ती गुजरातमध्ये आली. तुम्हाला जर विचारलं, हा नंदुरबार तालुका आहे, जेवढं शिकवावं तेवढं कमी आहे. हा नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 डोंगर रांगा, एक धुळ्यामधली आणि इथली महत्त्वाची आहे. वर जर गेलं तर इथं गाळण्याचे डोंगर रांग आहे. सॉरी, वर जर गेलं तर अक्रानी हिल्स आहे. अक्रानी
आणि खाली जर आले तर गाळण्याचा डोंगर आहे, गाळणा हा धुळ्यामध्ये आहे. गाळण्याचे डोंगर कुठे आहे? धुळ्यामध्ये आहे. आणि अकरांनी डोंगर रांगा कुठे आहे? नंदुरबारमध्ये. याच्या दरम्यान ही तापी नदी वाहते. याच्या दरम्यान तापी नदी, हे विचारू शकतात तुम्हाला. त्या दरम्यान तापी नदी. मग तापी नदीने एंट्री मारलेली आहे गुजरातमध्ये. तापीने एंट्री मारलेली आहे गुजरातमध्ये. हा अरबी समुद्र, ते अरबी समुद्राला जाऊन भेटते आहे. सो हिच्या किनारी कोणतं शहर वसलेलं आहे? लक्षात ठेवा, सुरत हे शहर वसलेलं आहे. सुरत हे महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे. हिच्यावर एक औष्णिक विद्युत प्रकल्प पण आहे, त्याचं नाव आहे काकरापारा. कुठे आहे? गुजरातमध्ये, काकरापारा. आणि इथे एक महत्त्वाचा रिझर्वायर आहे, त्याचं नाव आहे उकाई रिझर्वायर, उकाई डॅम किंवा रिझर्वायर. एवढं एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. आता ही संपली, इथं महाराष्ट्र संपली. अकरानी हिल्स आणि गाळण्याच्या डोंगररांगाच्या दरम्यान तापी नदी पुढं वाहत जाते. ही गुजरातमध्ये एंट्री मारते. सो गुजरातमधून पण ती पुढं जाते आहे, येतं लक्षात. सो महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये लांबी तिची जास्त आहे, येतं लक्षात. महाराष्ट्रात 208च आहे. सो गुजरातमध्ये जवळपास 225च्या जवळपास आहे ती. सो गुजरातमध्ये सो तापी नदी वाहते. तिच्यावर एक महत्त्वपूर्ण हे आहे उकाई डॅम किंवा उकाई रिझर्वायर. हा एकदा UPSCने विचारलेला प्रश्न आहे उकाई रिझर्वायरवर. सो त्यानंतर काकरापारा नावाचं काय आहे त्या ठिकाणी? एक हा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प. भारतातले महत्त्वाचे काही अणुविद्युत प्रकल्प आहे, त्यापैकी गुजरातमध्ये काकरापारा हे तापी नदीच्या किनारीच आहे आणि महत्त्वपूर्ण शहर वसलेलं आहे तापी नदीच्या किनारी, ते म्हणजे सुरत. मग ती नदी कोणाला जाऊन भेटते आहे? अरबी समुद्राला. सो अशा पद्धतीनं ही जी आहे ही आपली होती तापी नदी. तिच्याबद्दल पण आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. चला एकदा काय करूया, डोळे झाकून मस्तपैकी काय करूया, त्याला रिवाईज करून घेऊया. की तुम्ही पण डोळे झाकणं मला अपेक्षित आहे, कानात हेडफोन टाका आणि मस्तपैकी ऐका. तापी नदी किंवा पहिल्यांदा आपण कोणाबद्दल डिस्कस करू? नर्मदा नदी. एकदा रिवाईज करून घेऊ. बघा, नर्मदा नदीचा उगम अमरकंटकम या ठिकाणी झालेला आहे. अमरकंटकम कुठं आहे? तर मैकल डोंगर रांगांमध्ये MP आणि छत्तीसगड याच्या बॉर्डरवरती आहे. ते सातपुडा पर्वतरांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. इथून पश्चिम वाहिनी नदी जी आहे नर्मदा, हिचा उगम झालेला आहे. पश्चिम वाहिनी ही जी नर्मदा आहे ती वाहत असताना तिला काही उपनद्या येऊन भेटतात, पण त्या उपनद्या तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहे. राईट बँकच्या साईडनं हरिणी किंवा हरिण नावाची नदी होती. सो त्या काही महत्त्वाच्या नाही आहे उपनद्या. महत्त्वाचं आहे तिथे एक जबलपूर नावाचा जिल्हा या नदीच्या किनारी वसलेला आहे. या जबलपूरमध्ये धुवाधार नावाचा धबधबा त्या ठिकाणी आहे, जो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याला भेडाघाटचा धबधबा म्हणून पण ओळखला जाते. पुढे गेल्यानंतर त्यावर इंदिरा सागर नावाचा जलाशय आहे किंवा डॅम आहे, इंदिरा सागर नावाचा. त्यानंतर ओंकारेश्वर नावाचं एक महत्त्वाचं ठिकाण वसलेलं आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पुढे गेल्यानंतर महाराष्ट्रातून ती फक्त 54 किलोमीटर वाहते. तिची टोटल लांबी नर्मदा नदीची 1315 किलोमीटर आहे, म्हणजे 1315 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातून ती फक्त 54 किलोमीटर वाहते. महाराष्ट्र, MP आणि गुजरात याच्या बॉर्डरवरती सरदार जलाशय वसलेला आहे, जे भारतातील सर्वात मोठं जलाशय आहे. सो ह्या सरदार सरोवराच्या बाजूला साधू नावाच्या बेटावरती सरदार वल्लभभाई पटेलांचा भारतातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो, येतं लक्षात. पुढे ही नदी वाहत गेल्यानंतर ही अरबी समुद्राला भेटते. खंबातच्या आखातात ती अरबी समुद्राला भेटते. खंबातच्या आखातात 2 बेटं, रिव्हराईन आयलँड म्हणतो आपण त्याला, ती तयार करते. एक म्हणजे आयलँड आलिया नावाचा आयलँड आणि दुसरं म्हणजे दासन नावाचा आयलँड. सो ती भेटताना इश्चुरी तयार करते. इश्चुरी म्हणजे काय? सो नर्मदा नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत समुद्राचं पाणी शिरते आहे 27 ते 30 किलोमीटरपर्यंत, त्याला इश्चुरी म्हणतात. इश्चुरीला इकोटोन देखील समजल्या जाते, कारण इथं 2 इकोसिस्टीम एकत्र येतात, गोड्या पाण्याची आणि खाऱ्या पाण्याची. सो हे महत्त्वाचं आहे. इश्चुरी महत्त्वाची आहे. छोटासा डेल्टा देखील ती फॉर्म करते आहे. आणि हिच्यावरती भडोच नावाचं शहर आहे. अंकलेश्वर नावाचं महत्त्वपूर्ण शहर याच्यावरती वसलेलं आहे, येतं लक्षामध्ये. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीमध्ये तवा नावाची जी नदी आहे, येतं लक्षामध्ये. बंजर, तवा, गंजल या महत्त्वपूर्ण लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे. ही जी नदी येऊन भेटते तवा, हिच्या व्हॅलीमध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात सापडतो. ही सर्व माहिती होती कशाची? नर्मदा नदीची. आलं लक्षामध्ये. आता तापी नदीबद्दल. सो तापी नदीचा उगम कुठं आहे? मुलताई टेकड्यांमध्ये आहे. तापी नदींचा उगम कुठं आहे? मुलताई टेकड्यांमध्ये आहे.
सो कुठं बैतूल जिल्ह्यामध्ये. सो तिथून तापी नदी उगम पावते, अमरावतीमध्ये एंट्री मारते. तिला लेफ्ट बँक ट्रिब्युटरी अमरावतीत येऊन भेटतात, त्यामध्ये सिपना आणि छापरा ह्या 2 नद्या येऊन भेटतात. त्याच्यानंतर परत ती एमपीत जाते, परत जळगावमध्ये रावेर या ठिकाणी बुरानपूर खिंडीजवळ ती महाराष्ट्रामध्ये एंट्री मारते आहे. तिची एक लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे, तिचं नाव पूर्णा आहे. ती चांगदेव या ठिकाणी जळगावमध्ये जाऊन भेटते आहे. सो चांगदेव म्हणजे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये चांगदेव ठिकाणी जाऊन भेटते आहे, त्याला धार्मिक महत्त्व आहे. सो तापी नदीच्या पूर्णा नदीच्या काही उपनद्या आहे. राईट बँक ट्रिब्युटरी उजवीकडून तिला आरणा नावाची उपनदी भेटते आहे. सो आरणानंतर नंबर लागतो तुमच्या चंद्रभागाचा, ज्याच्यावरती अचलपूर हा मतदारसंघ किंवा तालुका वसलेला आहे. सो त्यानंतर नंबर लागतो आपल्या भुलेश्वरी नदीचा. त्यानंतर नंबर लागतो शहानूर प्रकल्पाचा किंवा शहानूर नदीचा, त्यावर शहानूर प्रकल्प आहे जो मी स्वतः पाहिलेला आहे. आणि अंजनगाव सुरजी नावाचं जे शहर आहे ते देखील याच्यावर वसलेलं आहे. सो त्यानंतर वान, संद, वान ह्या महत्त्वाच्या नद्या आहे. वान नदीच्या खोऱ्यामध्ये वान अभयारण्य वसलेलं आहे. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीमध्ये काटेपूर्णा महत्त्वाची आहे, पेढी नदी, त्यानंतर काटेपूर्णा नदी. काटेपूर्णावर अकोला जिल्ह्यामध्ये महान नावाचं धरण वसलेलं आहे. अकोला स्वतः मोरणा नदीच्या किनारी वसलेला आहे. त्यानंतर मान नदी, माननंतर महत्त्वाच्या 3 नद्या आहे. पहिली आहे तुमची त्याला ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा. ह्या अकोला आणि बुलढाण्यातून वाहताना दिसतात. याच्यावरती हे 3 अभयारण्य आहे, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा. अंबाबरवा हे महत्त्वाचे काय आहे, अभयारण्य याच्यावर वसलेलं आहे. सातपुडा पर्वतरांगेतून ह्याचा सातपुडा नाही, अजिंठा पर्वतातून ह्याचा उगम आहे. अजिंठा या लेण्यांमधून उगम आहे वाघूर नदीचा, त्यावर वाघूर प्रकल्प आहे. त्यानंतर महत्त्वाची नदी आहे गिरजा, गिरणा महत्त्वाची नदी आहे, ज्याच्यावर जळगाव वसलेला आहे. सो मालेगाव देखील वसलेला आहे गाव, आणि याच्यावर 3 प्रकल्प आहे. सो गिर गाईचं दही चकण्यासोबत जाम भारी लागतंय. सो गिर गाईचं दही म्हणजे काय, दही गाव, चकण्यासोबत म्हणजे चनकापूर, आणि जाम भारी लागते म्हणजे जामुदे. हे 3 महत्त्वाचे प्रकल्प जे आहे डॅम्स त्याच्यावरती वसलेले आहे. त्यानंतर बुराई नदी आहे. सो बुराईनंतर नंबर लागतो तुमच्या पांझरा नदीचा, ज्यावर धुळे शहर वसलेलं आहे, आणि याच्यावर सय्यदनगर नावाचा डॅम पण आहे. आणि त्यानंतर बोरी नावाची रिव्हर आहे. राईट बँकला जर पाहिलं तर अनेर आणि गोमाई नावाची नदी आहे. गोमाई नदीवरती प्रकाशा नावाचं महत्त्वपूर्ण शहर आहे, आणि फोफर नावाचा डॅम आहे. तापी नदीची टोटल लांबी 724 किलोमीटर आहे, त्यापैकी 208 ती महाराष्ट्रामधून वाहते. सो ही होती तापी नदीबद्दल इत्यंभूत माहिती. सो गुजरातमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर उकाई रिझर्वायर आहे, काकरापारा नावाचं महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहे, आणि सुरत शहर जे आहे सो ते ह्याच नदीच्या किनारी किंवा बंदर हे याच नदीच्या किनारी वसलेलं आहे.